नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आम्ही SBN महाराष्ट्राच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय जागर आदि शक्तींचा या नवरात्र विशेषच्या मालेत 3.5 शक्तिपीठांची यात्रा। चला तर सुरुवात करूया कोल्हापूरच्या करवीर निवासिनी आई महालक्ष्मी पासून। जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी। जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी। जय देवी महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक प्रमुख शक्तिपीठ म्हणजे करवीर निवासिनी महालक्ष्मी। अवघ्या भारतात प्रसिद्ध असलेली ही महालक्ष्मी कोल्हापूरचे आराध्य दैवत आहे। जठरी जन्मविला धाता सहस्रवदनी भूधरन पुरे गुण गाता। जय देवी मातुलिंग गदायुत खेटकर विकिरणी झळके हाटक वाटी पियुष रस पाणी माणिक दशना सुरंग दासन मृगनयनी शशिधर वदना। महाराष्ट्राच्या दक्षिण सीमेलगत वसलेलं कोल्हापूर शहर म्हणजे करवीर नगरी। पुराणातून आणि प्राचीन ग्रंथातून या शक्तिपीठाचे महत्त्व सांगितले आहे। अतिप्राचीन या शक्तिपीठाला महामातृक असेही नाव आहे। प्रकृती निर्गुण निर्धारी गायत्री निज बीजा निगमागम सारी प्रगटे पद्मावती निज धर्माचारी। जय देवी श्री व्यंकटेश उर्फ बालाजींची पत्नी म्हणून महालक्ष्मीला ओळखतात। म्हणूनच व्यंकटेशाचे दर्शन करून आल्यानंतर कोल्हापुरात भाविक मोठ्या भक्तिभावाने येतात। नवरात्र उत्सवात तिरुपती बालाजी येथून कोल्हापुराच्या महालक्ष्मीला मानाचा शालू येतो। चतुरानने कुश्चित कर्माच्या ओळी लिहिल्या असतील माते माझे निज भाळी पुसोनी चरणातळी पदसुमने क्षाळी मुक्तेश्वर नाग। कोल्हापूर नगरी वाराणसीपेक्षा श्रेष्ठ मानली गेली। करंट काशीमध्ये मोक्ष मिळतो, मात्र करवीरात सहज वास्तव्याने मुक्ती मिळते। रूपे तू स्थूल सूक्ष्मी। जय देवी सुख सदने शशिवदने अंबे मृगनयने गजगमने सुरनमने कोल्हा सुरमथने सुरवर वर्षति सुमने करुणी या नमने भयहरणे सुख करणे सुंदरी शिवरमणे। जय देवी हे मंदिर चालुक्यांच्या काळात इसवी सन 600 ते 700 मध्ये उभारण्यात आल्याची शक्यता आहे। पुराणे, अनेक जैन ग्रंथ, ताम्रपत्रे, शिलालेख आणि सापडलेली कागदपत्रे यावरून मंदिराचे पुरातत्व सिद्ध होते। मातेचे प्रसन्न रूप पाहून भाविक भक्त धन्य होतात, सर्व चिंतातून मुक्त होतात। अशी ही कोल्हापूरची करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी माता। कुंचित केश विराजित मुकुटातून भाळी रत्न जडित सुंदर अंगी काचोळी चितघनाचा गाभा अंबा वेल्हाळी। जय देवी श्री महालक्ष्मीची प्रसन्न मुद्रा आहे। मातेच्या मस्तकी मातृलिंग आहे। अशी ही प्रसन्न मुद्रा पाहून भाविक भक्त आपले भान हरपून जातात। कंठी विलसत सगुण मुक्ता सुविशेषे पीतांबर सुंदर कसियेला कासे तटी तटी कांची किंकिणी ध्वनी मंजुळ भासे पदकमळ लावण्ये अंबा शोभतसे। जय देवी जय देवी
याशिवाय मंदिर परिसराच्या आवारात काशी विश्वेश्वर, कार्तिक स्वामी, शेष शाई विष्णू, सिद्धिविनायक आदी देवतांचे सुमारे 35 मंदिरे आहेत. महालक्ष्मीचा प्रथम उल्लेख ऋग्वेदात विष्णू पत्नी म्हणून केलेला आढळतो. मत्स्य पुराणात कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा उल्लेख आलेला आहे. देवी भागवत या ग्रंथात कोल्हापूरला प्रथम स्थान देण्यात आले. मंदिर परिसरातील शिलालेखांवरून महालक्ष्मी माता ही प्रत्येक कालखंडात उपास्य देवता आहे हे सिद्ध होते. कोकणातून राजा कर्णदेव कोल्हापुरात आला. त्यावेळी देवीची मूर्ती एका लहान मंदिरात होती. कर्णदेवाने भोवतालचे जंगल मोकळे करून देवालय उभारले. अष्टभुजा सुंदर भासत से शोभा झग 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 झगीत लावण्य गाभा घम 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 घमीत सुमनांची शोभा त्र्यंबक मधुर हो निवरे. कोल्हासुराच्या अंतिम इच्छेनुसार या नगरीचे नाव कोल्हापूर करण्याचे आणि इथे वास्तव्य करण्याचे कबूल केले. तेव्हापासून महालक्ष्मी कोल्हापुरात वास्तव्य करत आहे. इथे श्री विष्णू महालक्ष्मीच्या रूपाने वास करतात. म्हणून या नगरीला दक्षिण काशी असेही म्हणतात.